नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज सकाळी आम्ही गावाला आलो आहे। कालचा प्रवासाचा व्हिडिओ आपण पाहिला असेल। तर आत्ता आम्ही चाललो आहे पालखीसाठी सोलकरवाडीमध्ये। आई, काकी, आर्या, रविदादा, समीक्षा, आता आपण निघालो आहे सोलकरवाडीमध्ये। पालखी आहे आज। त्यांच्या वाडीमध्ये पालखी कशा पद्धतीने सगळ्यांच्या घरोघरी जाते हे आपण दाखवणार आहे आणि तिथून मग संध्याकाळी आपल्या घरी पालखी येणार आहे। चला आता आपण निघूया। हे बघा, ही आहे आमची वाडी, हे आहे मागे आमचं घर आणि हा इथून असा रस्ता जातो। इकडे आहे सोलकरवाडी, त्या सोलकरवाडीत आपल्याला जायचं आहे। चला मोर्या, मोर्या येत नाही। मोर्याने अजून आंघोळ नाही केले। तो आता संध्याकाळी आंघोळ करतो। गावाला आला की एकदम तो खेळण्यात बिझी असतो। चला, हा भाई बरं आहे ना? चल येतो जाऊन। माझ्याकडे दोन झाले, दोन राहिले, दोन आहेत। गावी एका वाडीतून दुसऱ्या वाडी जातानाच्या पायवाटा ह्या अशा असतात, कच्च्या पायवाटा। त्यातून जाताना जरा सांभाळून जायचं, काटे कुठे असतात खाली बघून चालायचं। आमच्या बादेवाडीपासून सोलकरवाडी एक अर्धा किलोमीटर अंतरावरती आहे आणि तशीच इथून या साईडला खांबेवाडी, तीसुद्धा तेवढाच एक अर्धा किलोमीटर अंतरावरती आहे। इथे विहीर बघ किती छान बांधले। गावी आता अशा विहिरी वगैरे प्रत्येकजण आता बांधतात। पूर्वी पाण्याची सोय नव्हती, पण आता लोक प्रत्येकजण आपापल्या विहिरी वगैरे अशा छानपैकी। आम्हीसुद्धा गेल्या वर्षी विहीर करून घेतली। आमची विहिरीचं काम आणि या विहिरीचं काम आय थिंक एकाच वेळेला सुरू झालं होतं। दोन्ही विहिरींना चांगलं पाणी मिळालं आहे। पाण्याची सोय झाली की बऱ्याच काही प्रश्न असतात ना, ते सुटतात। झाडं लावायची असतील, पिण्याच्या पाण्याचा, त्यामुळे प्रत्येकजण आता पाण्याची आपापल्या पद्धतीने सोय करतो आहे। करवंदाची झाडं बघा किती आहेत। आत्ताशी थोडीशी करवंद लागायला लागलेत। मे महिन्यापर्यंत पूर्ण करवंद लागतील। ह्या कोकणात अशा पद्धतीच्या समित्या असतात, स्मारक, माणसाच्या आठवणीमध्ये बांधलेली स्मारक आहेत। किती शांत वाटते बघा। पक्ष्यांचा आवाज आहे का, छान आवाज येते। हे झाड आहे ना, त्याला काठी बघा तिथे। कसलं झाड आहे आपण जरा कमेंट करून नक्की सांगा। कसले खतरनाक काटे आहेत। आमच्या ह्या पट्ट्याला ही असली झाडं आहेत ना, भरपूर आहेत। ही बघा, ही सगळी आहे ना, ही करवंदाचीच झाडं आहेत आणि या झाडांच्या सगळ्या काट्याकिटातनं जाणारी ही वाट जी सोलकरवाडीकडे आपल्याला घेऊन जाते। आपलं कसं आता चालणं नसतं ना, त्याच्यामुळे थोडंसं जरी चाललो ना की आपल्याला जरा दम लागतो। ही बघा, इथून खांबेवाडी, इथून ढोलाचा आवाज ऐकायला येतो आहे। पालखी नाचवतात किंवा घेऊन जातात ना, तेव्हा
ढोल वाजवतात. ही बघा करवंद, बारीक बारीक करवंद लागलेत, भारी. हे बघा आत्ताशी हिरवी हिरवी आहेत, मे महिन्यापर्यंत मस्तपैकी पिकतील. भारी, एक नंबर. आंबट गोड. हे आंब्याचं झाड बघा किती छान आहे. आम्ही लहान असताना ना आमच्या वाडीतून जेव्हा सोलकरवाडी जायचं असेल इथे आलो की इथे सावलीसाठी पण थांबायचो. बघा सावली किती छान आहे इथे. आणि या झाडाखाली आहे ना छानपैकी इथे आंबे खायला पण बसायचो. आता अजून बारीक बारीक आंबे लागले आहेत. हे बघा दिसत असतील. होय, हां हे बघा मस्त आंबे लागलेत ना. आज आपल्या व्हिडिओमध्ये काकी पण आहे. लाकडं इथे तोडून ठेवले कोणीतरी. बस आता इथून थोडंसं पुढे गेलो की सोलकरवाडी सुरू होईल. गावी ऊन जरी असलं ना तरी हवेवरती एवढं काही वाटत नाही. सोलकरवाडीत आता आपण आलो आहे. हे बघा इथून रस्ता येतो आणि इथून सोलकरवाडीला सुरुवात होते. बघा लाकडं कशी मस्तपैकी, पावसाळ्याची सोय. होय, रस्ता इथपर्यंतच. हे अनिल सोलकरचं घर. बघा हा रस्ता इथे. चला आता आपण आलो आहे सोलकरवाडीत. सगळ्यांच्या घरी पालखी जाते ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. हे आहे सागरचं घर आणि हे आमच्या मामीचं घर. हे आहे केशवदादाचं घर. बघा किती छान पालखी येणार म्हणून अशी पावलं काढतात. देवा बरं आहे ना? काय पाय बी काय बरं आहे ना? हां मावशी एकटा कसा हे काय बरी आहे ना? होय बरं आहे. काय मग बघ ना, बघ त्याशी उद्घाटन केलंस ना तू. चालू आहे. बऱ्याच वर्षानंतर भेट झाली. छान छान छान. एक आठवण राहील मला. छान. हां ना, घरी होतो तर मागे थोडं ते टाकी वगैरे साफ करत होतो जरा. राजेशच्या पायाला लागलं. हां बरं आहे ना. खेळे आता आपल्या मामाच्या घरी आले.
आणि आता खेळे इकडे समोरच्या घरामध्ये आणि आता इकडे पालखी येईल. पालखी आल्यानंतर आपण दाखवूयात की कशा पद्धतीने पालखीचं घरी स्वागत वगैरे केलं जातं. कोकणामधली परंपरा आहे की ज्या घरामध्ये लग्न झालेलं असतं त्या घरामध्ये पालखी ज्या दिवशी आपल्या घरी येणार असते किंवा ज्या दिवशी खेळ येतात ना त्या दिवशी त्यांचा मान म्हणून त्यांना नारळ आणि विडा देऊन त्यांचा सन्मान केला जातो. तर ही आपल्या कोकणातली परंपरा आहे. तर केशवदादा आज त्याच्या घरी लग्नकार्य झालं होतं आणि आलेल्या सगळ्या खेळांचा तो त्यांचा मान देतोय. आपण बघू शकतो.
राईट आहे ना. बंधू बंधू हां, हे आमचे बंधू खूप चांगले व्हिडिओ हे जरा जास्त बाहेर पूर्ण गेलं असतं. कोकणातले सगळे काय माहिती असेल ते आमचे बंधू देत असतात. खरं त्यांच्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा. नक्की नक्की धन्यवाद भाऊ. माझ्या चॅनलला तुम्ही शुभेच्छा दिल्यात त्याच्याबद्दल धन्यवाद. कोणी दिलं सांग. कोण तू मायरा तू मायरा आहे. समय पाठव. उठण्या बसण्यात फिरकाण्यात सर्व गोष्टी सांभाळ घ्याव्या. असं ठेव पिंजर टाक पुढे बसायचं. डावा इकडे. हां इकडे या. जातो आता. पाऊस करीन तो करीन, मी नाही करणार तो करीन, पण 8 वर्षांचा चांगला पोर माझा व्यवस्थित अगदी आनंदात राहिला पाहिजे. काय नाही काय त्याला दुखणार माणूस मी पुरवणी करून राजामत करून आज जे बाबा माझ्यावर जे 12 इडली 12 दुगणी काय येतात ते तुझे तुला माहिती. तर तुला पुढल्या वर्षी काय म्हणतात जे माझ्या घरगुंडीत आणले ना तर चौकीच्या त्या वाट्यावरील नाकाला तुला पाचणार तर तोरण बांधेल. पण माझं जसं म्हणणं आहे त्या प्रमाण वागलीस तर मी हा नवस वेळेत नवसाला माझ्या पोराला आनंदात चांगली सगळं माझ्या घर राहायचं पाहिजे. सांगितलं तिला नागपूरला असलं तर घेईल. आम्ही सांगायचं काम करणार. येत आहे
ठेवला वा वा जाण्या करा वागदाय करके माणूस मी दाखवता राहता राज्य ठेवत होता पुरवणी करू हात करू चर्चा असला बाया भिरमणी करा आज साताऱ्यातून आज या दिल्ली गावात असे तुझ्याकडे नमस्कार करायला भक्तजन आलेले आहे तर त्यांचं म्हणणं जे काय मी मुंबईला जे व्यवसाय करतो त्याला हरकत नाही बरकत नाही तर भावा केदारलिंग वागदाय करके माणूस मी दाखवता खरोखर तुझ्याकडे मी आता 100 रुपये ₹100 केदारनाथ आज तुझ्याकडे अर्पण केलेले आहे त्याच्यावर यूट्यूब चॅनलला बघा. दरवर्षी यायला मला इथे बुद्धीवर प्रटांगाखाली सांभाळ घेऊन बस ना जाऊ. हो हो. तुझा फोटो काढायचा आहे व्हिडिओ घ्यायचा नाही फोटो हा काय रागायला आहे असा नाही मामादी इकडे हा हा ना हा काढला छान हार घेतला मस्त. खाली 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 त्याला तू पण त्याला
कुठली आणलीस? बघितली असेल. जाऊ दे तुळशीला व्यवस्थापन रेकॉर्ड नाही काय नाही. केशवदादाच्या घरी पालखी आले आणि आज त्याच्या घरी आपण आलेलो आहोत. सोबत आनंद आहे. दादा पण आहे. ते बोललो याच्यावर 4 उत्सवाचं वातावरण आहे. झाली ते हात आहे की केशव हा मोठे हात जोराने झाला गुरु लाव रे बाबा कशाला बरं असतं. वा वा इकडे हो बरं असतं. राष्ट्राचा अधिकार पूर्वजांना पुरवून करून राजेवट करून त्यांचं म्हणतं जे काय ह्यांना घडी घडी बरं नसतं मग काय खोट्याला काय द्यायचं आता पाया पडा चांदूरकर बाळक्या जरा थांबू दे सगळं चांदाची वाट आपल्या युट्यूबला पाठवतायत सगळं दुसरा नारळ मी येता येता तिथंच उभा राहा पकडून पकडून टेन्शनमध्ये आलं. खाली हात कर. काहीतरी म्हणणार घेतलं नाही खांद्यावर. बाजूला होते हा नंतर तुझ्याकडं. वा वा जाण्याकारा वागताय का की माणूस मी राजसत्ता पुरवणी करून राजवट करू. आज तुझी ही सासरी वशील पण आहे आणि बाहेर वशील पण आहे. लोक नात्याची हात भेट केलेली आहे की माझी घर तुम्ही याला सांगत त्यावर जे काय बोलले होते 4 वर्षामध्ये आकाराला तुरा लावी आणि गोडे पण बांधली त्याप्रमाणे त्या लेकरा तुझ्यावर थांबलो त्याला 500 रुपये पोच दिलेला पण त्यांचं म्हणणं काय आमच्या घरात देवासोबत फिरतोय आम्ही. सेकंड लागते. हो. उद्या शिमगोत्सवाची सांगता होईल. शेवटची वाडी आपली असणार आहे आणि त्याच्यानंतर मग देव पुन्हा आपल्या मंदिराकडे प्रस्थान करतील आणि त्याच्यानंतर मग रात्री सानेवरती शिंपणं नमन वगैरे होईल आणि संपूर्ण कार्यक्रमाची सांगता होईल. यावर्षीचा शिमगोत्सव संपला जाईल. चला दुपारी आपण जेवणासाठी आता राजेशकडे आहे आमच्या मामाच्या घरी. छान बिर्याणी बनवली. व्हेज बिर्याणी. हे एकदम भारी केला तिरंगा राईस. मस्त मस्त. त्याला तिरंगा राईस म्हणतात. या मंडळी दुपारचा जेवायला.
बाळाला घाल मग. हा देते. हे बघ लावली मी पाण्यात. सोलकरवाडीत आता बहुतेक ठिकाणी आपण सगळ्या पालखीचं शूट करून झालो आहे आणि आता आपण घरी जायचं आणि संध्याकाळी आहे ना पालखी आपल्याकडे येणार आहे सोलकरवाडीतून. त्यावेळी आपण परत येऊया, कारण इकडे आहे ना जेव्हा सोलकरवाडीतून पालखी निघते तेव्हा इथे त्यांच्या इथे पालखी नाचवली जाते आणि तिथून मग नंतर आपल्या वाडीमध्ये पालखी घेऊन जातील. तर आता आपण थोड्या वेळाने आपण निघूया, घरी जाऊ. त्याच्यानंतर परत संध्याकाळी आपण येऊ पालखी आणण्यासाठी. आणि हे बघा इथे ना आपण मागे बघतोय ना, हे आहे संदेशचं घर. आणि संदेश आहे आता तिकडे देवासोबत आहे. मेमध्ये घरामध्ये लग्न आहे, तर आपण येणार आहोत परत मेमध्ये. संदेशच्या बारक्या भावाचं लग्न आहे मेमध्ये, आपल्याला परत यायचं आहे. चला आता आपण थोड्या वेळाने आपण घरी निघूयात. आज आलो होतो सोलकरवाडीमध्ये. इथले आपण सगळ्यांच्या घरी पालखी देवाचं दर्शन घेतलं, खेळे दाखवले दरवाज्यात, खेळे जे येतात. आणि आता त्यांच्या इथून जेव्हा पालखी निघेल तेव्हा जरा इथे नाचवतील आणि मग आपल्या बादेवाडीमध्ये जाईल. तर आत्ता इथून आपण निघालो आहे. तर आजचा हा सोलकरवाडीमध्ये आपण जो शूट केलेला व्हिडिओ आहे तर तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि उद्या पालखी म्हणजे आज संध्याकाळीच पालखी आमच्याकडे येते, तर तो व्हिडिओसुद्धा आपण पाहायला विसरू नका. चला आता हा व्हिडिओ मी आता इथे थांबवतो. बाय.